Hello and good morning to all my dear students. Welcome to our new lecture. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू आलो सॉलिड स्टेट. आजचा आपला टॉपिक आहे क्रिस्टल डिफेक्ट्स अँड इम्परफेक्शन्स. डिफेक्ट म्हणजे काय होते? डिफेक्ट म्हणजे एक प्रकारची उणीव, एखादा दोष एखाद्या गोष्टीमध्ये असेल. समजून घ्या, मला हे डस्टर आहे पण समजून घ्या, मला असं काही पार्टिकल बनवायचा, असा एक समजा स्ट्रक्चर बनवायचा आहे. ठीक आहे. ह्या बनवताना जर याच्यामध्ये काही उणीव असल्या, काही डिफेक्ट्स असले, इम्परफेक्शन असलं, तर याच्या प्रॉपर्टीमध्ये काही चेंज होतो. ठीक आहे. तर आपण असंच बघणार आहे का क्रिस्टल बनत असताना कोणकोणत्या प्रकारचे डिफेक्ट्स होतात आणि ते कसे होतात, त्याचे प्रकार कोणते, त्याचे टाईप कोणते, त्याचे एक्झाम्पल कोणते आणि त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कोणतं. ठीक आहे. तर चला बघू. त्यात मी पॉईंट्स काही लिहिलेले, सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजून घ्या. सगळ्यात मला पॉईंट मी लिहिला, द नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्सेस डू नॉट हॅव अ परफेक्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. याचा अर्थ असा, नेचरमध्ये जे कोणते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बनत असतात, जे कोणते सॉलिड बनत असतात, ते कधीच परफेक्ट नसतात, ते कधीच परफेक्टली बनल्या जात नाही, असं त्याचा पहिलं म्हणणं आहे. ठीक आहे. ऑफकोर्स या युनिवर्समध्ये कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही आहे, परमनंट नाही आहे. दुसरं आहे, मग याचं रिझन काय आहे, का बरं असं होते? ड्यू टू सम डिसऑर्डर इन द स्टॅकिंग ऑफ ॲटम. याचा अर्थ असा की जेव्हा तो वस्तू बनते, सॉलिड बनते, त्याच्या क्रिस्टलमध्ये पार्टिकल्स बनते. पार्टिकल्स ठेवल्यानंतर अरेंजमेंट होतं, आपण बघितलं आहे. ती पार्टिकल्सच्या अरेंजमेंटच्या वेळेस जर का ऑर्डर चुकली, म्हणजे डिसऑर्डर झालं, तर त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतो. ठीक आहे. सपोज कसं आहे, समजा जर का मी म्हटलं का मला एक असा सॉलिड तयार करायचा आहे क्रिस्टल, त्याच्यामध्ये पार्टिकल्स ठेवायचे एक सारखे. आता अरेंजमेंट समजा सारखी आहे, एका क्लासमध्ये आपण बरोबर बसवतो. चुकून जर मधातला विद्यार्थी नसेल किंवा दुसरा कोणता याला किंवा अजून कोणते विद्यार्थी आले, तर म्हणजे एकसारखे विद्यार्थी राहत नाही, त्यात हा डिफेक्ट तयार. तसंच इथं सुद्धा समजा जर एखादा दुसराच पार्टिकल खेळाला असेल किंवा इथचा पार्टिकल चालला गेला असेल किंवा याची अरेंजमेंटच बरोबर नसेल, तर यावेळेस तिथं तयार होते डिफेक्ट, कारण डिसऑर्डर होते पार्टिकल्सच्या अरेंजमेंटमध्ये. स्टॅकिंग म्हणजे काय? एक प्रकारची अरेंजमेंट भरते. ठीक आहे. हां, आता डिफेक्ट्स तयार होतात, ती प्रोसेस कोणची आहे? ती प्रोसेस आहे क्रिस्टलायझेशन. ठीक आहे. डिफेक्ट्स आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन काय आपण बघितलं. आता ही क्रिस्टलायझेशन प्रक्रिया राहते सॉलिड बनण्याची. आता होते कसं, क्रिस्टलायझेशन जर तुम्ही फार फास्ट करत असाल, म्हणजे इफ द रेट ऑफ क्रिस्टलायझेशन इज मोर देन द डिफेक्ट्स आर ऑल्सो मोर. म्हणजे जर का क्रिस्टलायझेशन प्रक्रिया ही प्रक्रिया आहे सॉलिड बनवण्याची, जर ती फार फास्ट झाली, फार फास्ट रेट न झाली, जेवढा फास्ट न होईल तेवढे त्याच्यामध्ये डिफेक्ट्स, त्या पार्टिकल, त्या सॉलिडमध्ये बनण्याच्या उणीव, इम्परफेक्शन तेवढंच राहील. तो तेवढाच परफेक्ट राहणार नाही. हां, ही गोष्ट लक्षात ठेवा की 100% परफेक्ट गोष्ट तुम्ही बनवूच शकत नाही, म्हणजे नाही. हां, आपण हे म्हणू का, ते डिफेक्ट कमी करू. जर तुम्हाला तुमच्या पार्टिकलमध्ये डिफेक्ट कमी ठेवायचे आहे, मी 100% कमी नाही म्हणत, कारण 100% कोणतीच गोष्ट नाही ना, डिफेक्ट कमीत कमी ठेवायचे आहे, तर क्रिस्टलायझेशन ही प्रक्रिया स्लो रेटनं जाऊ द्या. If you want your crystal a minimum defects, then go with the slow rate of crystallization. This is the most important point. हाँ, मग आता एक महत्त्वाची गोष्ट बोलू. At absolute zero temperature, absolute zero म्हणजे किती? म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस. केल्विन नाही म्हटलं. -10 डिग्रीवर आपली बर्फी जमून जाते, कुल्फी जमून जाते. -273 डिग्रीवर, जे अर्थवर तर पॉसिबलच नाही आहे. आणि युनिवर्समध्ये 271, 272 पर्यंत मेजर केलेला आहे, 273 पर्यंत सध्या कोणचं नाही. तर अशा टाईमला म्हणते क्रिस्टल विथ नो इम्परफेक्शन, म्हणजे एवढं टेम्परेचर तुम्ही करू शकले तर कोणताही क्रिस्टल परफेक्ट, 100% एकदम परफेक्ट बनव. आणि तुम्हाला मी पहिलेच बोललो आहे, युनिवर्समध्ये कोणतीच गोष्ट 100% नाही, म्हणजे हे टेम्परेचर सध्या तर कोणचं पॉसिबल. ठीक आहे. हे फक्त त्यांनी पॉईंट सांगितला का 100% बरोबर तुम्हाला परफेक्ट क्रिस्टल पाहिजे असेल, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. दिस इज नॉट अ जोक. तुम्ही -5 डिग्रीवर कशाला, तुम्ही 10 डिग्रीवर, 12 डिग्रीवरच खूप थंडी फील करता. -273वर काय होणार? ठीक आहे. असं त्यानंतर मग डिफेक्ट जरी क्रिस्टलमध्ये कितीही असले, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी राहत नाही. याचा अर्थ काय, जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह. जर ही गोष्ट असेल तर ती गोष्ट इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहते. सपोज जर का 2 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी नाही झाली. तिथे एनर्जी वाढत, अनस्टेबिलिटी वाढणार. एनर्जी वाढली का अनस्टेबिलिटी वाढते.
आणि जगाचा नियम आहे अनस्टेबल टू स्टेबल, म्हणजे एनर्जी कमी करायची असं सरळ, म्हणजे डिफेक्ट्स कमी करायचे. पण सॉलिडमध्ये जरी डिफेक्ट असा तर त्याची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी कधी अशी डिस्टर्ब होत नाही. हेच लिहिलेलं आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ अ सॉलिड इज ऑलवेज मेंटेन वॉट एव्हर मे बी द हाऊ द पर्सेंटेज ऑफ डिफेक्ट्स आर. म्हणजे किती डिफेक्ट जरी असला तरी सिस्टीम काय करते का त्या सॉलिडमध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी बनवून ठेवते, म्हणजे ठेवते. जर हे नाही राहिलं तर सॉलिडमध्ये एनर्जी वाढत, एनर्जी नंतर अनस्टेबिलिटी वाढत, तो सॉलिड बरोबर हॉट होणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, बट समटाईम्स, आता हे तर झालं नॅचरलचं, पण आता आपलं काय, बट समटाईम्स डिफेक्ट्स आर टू बी इंटेन्शनली क्रिएटेड. इंटेन्शनली क्रिएटेड म्हणजे जाणून बुजून एखाद्या सॉलिड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये डिफेक्ट आपण स्वतःहून ठेवत असतो. कशासाठी? टू ॲड सम डिझायर प्रॉपर्टीज इन टू द सॉलिड ऑर क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे त्या सॉलिडमध्ये आपण जाणून बुजून काही डिफेक्ट्स ठेवतो जेव्हा तो सॉलिड बनते. याचं रिझन असं आहे की आपल्याला त्या सॉलिडमध्ये काही वेगळ्या प्रॉपर्टीजही पाहिजे असेल. सपोज हा एक सॉलिड आहे, एक्झाम्पल, याच्यात समजा एकसारखेच पार्टिकल्स आहेत, याच्यात कोणतंच डिफेक्ट नाही आहे, तर याची प्रॉपर्टी तशीच राहणार जशी आहे. पण याच्यात जर मी अजून कोणत्या इम्प्युरिटीज टाकल्या, डिफेक्ट्स राहिले, तर याची प्रॉपर्टी थोडी बदलेल आणि तेच आपल्याला पाहिजे. म्हणून मी बोललो आहे की डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड टू ॲड सम डिझायर्ड प्रॉपर्टी. डिझायर म्हणजे पाहिजे असलेली डिझायर प्रॉपर्टी टू द क्रिस्टलाइन. ठीक आहे. हे झालं मित्र डिफेक्ट्स म्हणजे. आता डिफेक्टचे प्रकार किती आहे? 12च्या सिलेबसनुसार, सॉलिड स्टेटनुसार, नवीन पुस्तकानुसार डिफेक्टचे 3 प्रकार आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ डिफेक्ट. जसं मी तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं बघा. पहिला डिफेक्ट पॉईंट डिफेक्ट, दुसरा डिफेक्ट लाईन डिफेक्ट, तिसरा डिफेक्ट आहे प्लेन डिफेक्ट. पण या युनिटमध्ये आपण फक्त पॉईंट डिफेक्टवर फोकस करणार आहे. इन दिस युनिट यू ओनली फोकस द पॉईंट डिफेक्ट. पण पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय? बरं मित्र, तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं लॅटिस म्हणजे काय आणि बेसिस म्हणजे काय. ठीक आहे. मी एक्झाम्पल देतो शॉर्टमध्ये. लॅटिस म्हणजे एक वेगळी गोष्ट, बेसिस म्हणजे वेगळी गोष्ट. लॅटिस म्हणजे पॉईंट, अशी हे लॅटिस, याला लॅटिस पॉईंट म्हणतो. आणि त्या पॉईंटवरच तो पार्टिकल आला पाहिजे. पार्टिकल म्हणजे बेसिस. जसं काही पार्टिकल आला, इथे आला, इथे आला, इथे आला, सगळ्या ठिकाणी आले समजा, म्हणजे लॅटिस हा पॉईंट, कुठं तो पार्टिकल आला पाहिजे. बेसिस म्हणजे तो पार्टिकल तो कुठं बसणार. जर पॉईंट डिफेक्ट म्हणजे कसं, तर तिथं लिहिलं आहे इरेग्युलरिटीज, म्हणजे रेग्युलर नाही, इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट द लॅटिस पॉईंट. म्हणजे ठरवलेल्या ठिकाणी जर का पॉईंट जिथं ठरवला होता तिथं जर का बेसिस म्हणजे पार्टिकल बसला नाही, तर अशा ठिकाणी तयार होतो पॉईंट डिफेक्ट. स्पेसिफिक पॉईंटला मी जर म्हटलं ह्या पॉईंटला मला पार्टिकल लावायचा, इथं लावायचं, इथं लावायचं, ते तिथं सोडून जर अजून कुठं जात असेल, डिफेक्ट तयार होणारच आहे. आणि तो जो डिफेक्ट तयार झाला तो पॉईंट डिफेक्ट क्रिएटेड ॲट द पॉईंट, हेन्स पॉईंट डिफेक्ट. हे वाचून घ्यायचं. पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय शॉर्टमध्ये, इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट द लॅटिस पॉईंट. म्हणजे बेसिस लॅटिस पॉईंटवर अरेंज झाला नाही जिथं पाहिजे होता, पार्टिकल जिथं ठेवा तिथं ठेवला नाही, तर डिफेक्ट तयार होणार. मग पॉईंट डिफेक्टचे डबल 3 प्रकार पडतात मित्र. पहा इथं लिहिलेलं आहे व्यवस्थित, स्टायचोमेट्रिक, इम्प्युरिटी and non-stoichiometric. Now the point defect are further divided into 3 types. What are they? Stoichiometry, impurity and non-stoichiometric. पण stoichiometry म्हणजे काय? ठीक आहे. सपोज इथं काय लिहिलं आहे, फिक्स रेशो ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स. कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह, ॲनायन्स म्हणजे निगेटिव्ह. हे लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? कॅटायन्स पॉझिटिव्ह आहे, कॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो कॅटायन्स आर पॉझिटिव्ह चार्जेस, ॲनायन्स आर निगेटिव्ह चार्जेस. काय लिहिलं आहे बघा, फिक्स रेशो ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स. म्हणजे एखादा सॉलिड आहे, एखादा फॉर्म्युला आहे. समजा सपोज आपण लिहू का NaCl. ठीक आहे. सपोज आपण NaCl लिहू. किती कॅटायन आला? Na पॉझिटिव्ह चार्ज, Cl निगेटिव्ह चार्ज. किती कॅटायन आला? 1 कॅटायन आला. ठीक आहे. जर एक कॅटायन एक ॲनायन नसन किंवा 5 कॅटायन 5 ॲनायन नाही, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह, जेवढे कॅटायन तेवढेच ॲनायन जर असेल, तर अशा केसमध्ये ती गोष्ट झाली स्टायचिओमेट्रिक फिक्स रेशो. ठीक आहे. फिक्स रेशो जर असला तर कशाचा, कॅटायन ॲनायनचा, तर त्याला आपण म्हणतो स्टायचिओमेट्रिक डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय? इम्प्युअर म्हणजे काय? सपोज तुमच्याजवळ एकसारखी कोणतरी गोष्ट आहे, दुसरी गोष्ट आली तर इम्प्युअर झाली की नाही झाली? बिलकुल झाली. म्हणून लिहिलं वेन फॉरेन पार्टिकल
फॉरेन म्हणजे फॉरेन वरातले नाही, फॉरेन म्हणजे बाहेरचे. वेन फॉरेन पार्टिकल प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस, म्हणजे क्रिस्टल लॅटिस समजून घ्या. क्रिस्टल लॅटिसमध्ये समजा ए टाईप मी जर क्रिस्टल लॅटिस बनवला त्याचे सगळे पार्टिकल ए आहे, त्यात जर चुकून बी किंवा सीचे 1-2 पार्टिकल येतात, समजा इम्प्युरिटी आली का नाही आली. समजा क्लासमध्ये 11वीचा 12वीचा क्लास आणि त्यात जर का 8वी 9वी 10वीचा पोरगा आला तर आपण तो क्लासमध्ये ॲडजस्ट होईल का नाही होणार, एक प्रकारची इम्प्युरिटी समजून घ्या एक्झाम्पल. तर ह्या केसमध्ये ते दिलेलं आहे फॉरेन पार्टिकल प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस म्हणजे अदर दॅन द होस्ट, म्हणजे एकसारखे पार्टिकल त्या क्रिस्टलमध्ये होते, त्यात दुसरा अजून कोणता जर पार्टिकल त्याची जागा घेऊन आला तर मग तिथं जो टाईपची एक डिफेक्ट तयार होते ते झाली इम्प्युरिटी डिफेक्ट. त्यानंतर नॉन स्टॅच्युमेट्रिक, स्टॅच्युमेट्रिकच्या उलट, ज्याच्यामध्ये फिक्स रेशो राहतो, तुम्ही असं लिहिलं तरी चालते. देयर इज नो फिक्स रेशो ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅटायन्स जेवढे आहेत अनायन्स तेवढेच आहे असं नेहमी होत नाही, तर त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट्स. बघा मग स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टचे डबल म्हणून 4 प्रकार पडतात, ते समजून घ्या. हे टी डायग्रामने का बरं काढली आहे, सिंपल व्हावं म्हणून. तुम्ही सिंपल अभ्यास करा, सिंपल समजून घ्या. स्टॅच्युमेट्रिक 4 टाइप्स कोणकोणचे आहे, व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टियल डिफेक्ट्स, स्पुटकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट. याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोच मी थोड्या वेळा, पहिले समजून घ्या. इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 प्रकार पडतात, कोणकोणचे, सबस्टिट्युशनल आणि इंटरस्टियल. लिहिलेलं आहे समजून घ्या, सबस्टिट्युशनल आणि इंटरस्टियल. तुम्ही सुद्धा असं बनवलं तरी चालेल, वाचायला सोपं जाते. त्यानंतर नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टचे 2 प्रकार पडतात, मेटल डिफिशियन्सी अँड मेटल एक्सेस. असं लिहिलेलं आहे, मेटल डिफिशियन्सी अँड मेटल एक्सेस. मेटल एक्सेसचे डबल 2 प्रकार पडतात मित्रांनो, लिहिलेलं आहे. A neutral atom or extra positive ion, a neutral atom or extra positive ion occupies at the interstitial position. मी एक्झाम्पल सगळ्याचे तुम्हाला डायग्राम करून देणारच आहे, पण एवढं समजून घ्या. आणि दुसरा प्रकार पडते बाय अनायन व्हॅकन्सीज. कोणचा, बाय अनायन व्हॅकन्सीज. त्याला कलर सुद्धा म्हणतात आणि एफ सेंटर सुद्धा म्हणतात. का बरं म्हणतात मी सांगतो, पण तुम्ही 2 मिनिटं बघून घ्या, तुम्हाला काही मिनिटं वेळ देतो. आणि यानंतर आपण बघू प्रत्येकाचे एक्झाम्पल, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, एक्झाम्पल्स कसे बनतात, काय जेवढं तुम्हाला सिलेबस आहे तेवढं त्यानुसार मी सिम्पल सांगतो. ठीक आहे, 1 मिनिटाचा वेळ घ्या. हां, तर विद्यार्थी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण बघणार आहे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आणि त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे प्रॉपर्टीज कशा चेंज होतात आणि कोणत्या प्रकारचे कसे डिफेक्ट्स असतात, प्रत्येकाचे एक्झाम्पल त्याच्या डायग्रामसोबत. तर चला चालू करू. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं होतं व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, हे स्टॅच्युमेट्रिक डिफेक्टचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे टाईप आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, शांततेने लक्षात घ्या. व्हॅकन्सी डिफेक्ट आता होते कसं बघा, समजा एका क्लासमध्ये असे 60 विद्यार्थी बसलेले आहेत, जसं आपल्या क्लासमध्ये बसतो आपण नेहमी. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या जागेवर बसलेले आहेत, सगळे विद्यार्थी सगळे प्रेझेंट आहेत. एका ठिकाणी 2-2 बसले, असे 60 विद्यार्थी बसले आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा त्यातला जर एखादा विद्यार्थी उठला आणि चालला गेला तर तिथं एक एम्प्टी स्पेस तयार होते, त्याला आपण व्हॅकन्सी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे रिकामी जागा एक प्रकारची. इथं हा पार्टिकल होता पण तो उडून चालला गेला, काय तयार झाली, व्हॅकन्सी. हा जो डिफेक्ट काय याला म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. हा, आता डेन्सिटी सरळ आहे ना, 60 पैकी एक जर चालला गेला, एक किती झाले 59, म्हणजे डेन्सिटी कमी झाली की जास्त झाली, कमीच झाली, म्हणजे वजन कमी झालं नाही, डेन्सिटी इज डिक्रीज. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सेल्फ इंडस्ट्रियल. सेल्फमध्ये कसं, सेल्फ इंडस्ट्रियलमध्ये कशाचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. कसं बघा, 2 वेळा करता येते. पहिला वे असा, आता एक्स्ट्रा पार्टिकलचा तिथे इंटरस्ट्रियल पोझिशनने आला तर, पण आता पहिली गोष्ट इंटरस्ट्रियल पोझिशन म्हणजे काही लक्षात नाही येऊन राहिलं. इंटरस्ट्रियल पोझिशन म्हणजे समजा तुम्ही डेस्क बेंचवर रोज कॉलेजमध्ये बसता, जर एक डेस्क बेंचच्या बाजूला दुसरी लाईन असेल, एका लाईनच्या बाजूला, त्या लाईनमध्ये जी एम्प्टी स्पेस असेल त्याला इंटरस्ट्रियल पोझिशन्स ऑर स्पेस म्हणतात. अ स्पेस बिटवीन द पार्टिकल्स, म्हणजे जसं आहे बघा, ही झाली इंटरस्ट्रियल स्पेस, ही झाली, जी जागा राहील लाईनच्या मधातली त्याला इंटरस्ट्रियल स्पेस म्हणतात. मग आता एखादा एक्स्ट्रा पार्टिकल जर त्याच्यासारखा कोणता आला आणि बसला, कोणत्या जागी गेला तो, इंटरस्ट्रियल जागी गेला तो, म्हणून त्याला सेल्फ इंटरस्ट्रियल सारखा पार्टिकल. डेन्सिटी वाढला मिळून एक वाढला अजून, त्याचा दुसरा प्रकार कसा आहे. आता याच्यामध्ये काय होते,
एक पार्टिकल आपल्या जागेवर उठते आणि इंटरस्टेलर पोझिशनला बसते. सपोज क्लासमध्ये तुम्ही सगळं जर आपण डेस्क बेंचवर बसल्या, प्रत्येकजण 2-2च्या पेअरला बसलेल्या, समजा 2 विद्यार्थी, त्यातला एक विद्यार्थी उठला आणि इंटरस्टेलर स्पेस, जसं सांगितलं तुम्हाला 2 डेस्क बेंचच्या मध्ये जागा तिथं जाऊन बसला. तो जो एक्झाम्पल आहे तो सेल्फ इंटरस्टेलरचा आहे, सेकंड बिट आहे. म्हणजे असं समजा हा आहे पार्टिकल, हा इथून उठला हा आणि हा कुठे गेला, समजा हा इथं गेला इंटरस्टेलर पोझिशनला, इथं तर एम्प्टी स्पेस तयार झाली ना. पण नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झाले काय? नाही. हेच डेन्सिटी काय राहणार? सेम. आणि म्हणून याला कॉम्बिनेशन म्हटलं जाते या सेकंड टाईपला. कशाचं? वॅकन्सी आणि इंटरस्टेलर डिफेक्टचं. का बरं? वॅकन्सी पण तयार झाली आणि इंटरस्टेलर पोझिशनला पार्टिकल सुद्धा बसतात. ठीक आहे. तसंच तिसरं स्पुटकी. याच्यामध्ये काय होते? आता स्पुटकी डिफेक्ट कोण दाखवते? जो आयनिक कंपाऊंड आहे, जसं NaCl सारखे, KCl सारखे. ठीक आहे. याच्यामध्ये कसं होते? समजा एक Na पॉझिटिव्ह जर का निघून जात असेल तर तो एकटा जाणार नाही, तो पेअरनच जाईल. तो कोणाला नेणार आहे? Clलाच नेणार आहे. Na सोबत कोण जाईल? Clच जाईल. कोण का? कॅटायन सोबत आनायन, आनायन सोबत कॅटायन. ठीक आहे. मग आता समजा जर हा क्रिस्टल आहे, ऐसे डिफेक्ट म्हणजे असं समजा याच्यातला जर एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर मिसिंग असेल, ओरिजिनल पोझिशन सोडेल, तर तो एकटा जाणार नाही, तर निगेटिव्ह चार्जला सुद्धा घेऊन जाईल. म्हणजे अशा टाईपमध्ये हा एक स्पुटकी डिफेक्ट, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघंही एका दमानं वॅकंट स्पेस तयार करतात, ओरिजिनल पोझिशनवरून मिसिंग होतात. मग हे असं कंडिशन काय कधी होते? बघा 3 कंडिशन आहे. हायर डिग्री ऑफ पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कॅटायन, आयनायन, आयन्स, ज्याच्यामध्ये फार जास्त कॅटायन आयनायन्स संख्येला जास्त, तशामध्ये NaCl, KCl सारखे. दुसरं हायर कोऑर्डिनेशन नंबर, म्हणजे जसं जास्तीत जास्त पार्टिकल असले पाहिजे त्या संख्येचे त्याच्यात. तिसरा आहे स्मॉल डिफरन्स बिटवीन कॅटायन्स आणि आयनायन. हा पॉईंट महत्त्वाचा. स्मॉल डिफरन्स म्हणजे कॅटायन लहान आणि आयनायन खूप, म्हणजे कॅटायन समजा जर का लहान आणि आयनायन खूप मोठा आहे, म्हणजे त्यांचा साईज डिफरन्स, म्हणजे कॅटायन आणि आयनायनचा साईज डिफरन्स फार जास्त नसेल तरच हा डिफेक्ट म्हणजे स्पुटकी डिफेक्ट. आणि जर तो डिफरन्स जर जास्त असेल तर तो मग फ्रँकल डिफेक्ट होतो. पण स्पुटकी इफेक्टमध्ये काय होतं? कॅटायनची साईज आणि आयनायनची साईज हे एकमेकांमध्ये फार जास्त अशी तफावत नसते. हे बघा लक्षात घ्या, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस, त्यांची साईज लहानच राहणार आहे, आणि आयनायन म्हणजे निगेटिव्ह चार्जेस, यांची साईज मोठी राहते. म्हणून मी बघा पॉझिटिव्ह चार्ज लहान काढले, निगेटिव्ह चार्जवाले मोठे काढले. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कसं दिसेल ते समजून घ्यायचं. हेच जर एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर जर मिसिंग होत असेल, तसंच निगेटिव्ह सुद्धा तिथं आयन्स त्याच्यासोबत जातो. असा जो डिफेक्ट असतो तो झाला तुमचा स्पुटकी डिफेक्ट. त्याची तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. महत्त्वाचं आहे स्मॉल डिफरन्स बिटवीन द कॅटायन्स अँड आयनायन साईज. कॅटायन्स आयनायनची साईज जी राहील यांच्यामध्ये डिफरन्स तर राहणारच आहे. पॉझिटिव्ह लहान राहतो, निगेटिव्ह मोठा राहतो, पण तो फार जास्त डिफरन्स नसला पाहिजे. तर पॉझिटिव्ह छोटा, निगेटिव्ह मोठा. तर याचा रिझन असा आहे का ते एक सोबत एकमेकासोबत नाही जाऊ शकणार ना. म्हणून साईज डिफरन्स हा स्मॉल पाहिजे. कोणता डिफेक्ट? स्पुटकी डिफेक्ट. फ्रँकलमध्ये काय होतं? फ्रँकल डिफेक्टमध्ये होते काय? एक जो पार्टिकल असतो हा पॉझिटिव्ह, आता याच्यामध्ये दोन्ही सोबत जायचे, मिसिंग व्हायचे. इथं तसं नाही होत. पॉझिटिव्ह पार्टिकल उठतोय, त्याच्याच ओरिजिनल पोझिशन पासून कुठं जाऊन बसतो? इंटरस्टेलर. कोणता? फक्त पॉझिटिव्ह. ठीक आहे. हा इथून निघून जाईल आणि कुठं जाईल? कोणत्या पोझिशनला? इंटरस्टेलर पोझिशनला. आणि म्हणून जो डिफेक्ट झाला त्याला आपण म्हणतो फ्रँकल डिफेक्ट. हे शास्त्रज्ञाचे नाव आहे का? म्हणून याला कॉम्बिनेशन म्हणतात रे. कशाचं? व्हॅकन्सी आणि इंटरस्टेलचं. ठीक आहे. का बरं? व्हॅकन्सी पण तयार झाली, इंटरस्टेलला पण जाऊन बसतात. कशासारखं झालं ते? सेल्फ इंटरस्टेलचा बीट. पण त्याच्यामध्ये पार्टिकल सारखे असतात, त्याच्यामध्ये पार्टिकल आयनिक असतात. त्याच्यामध्ये कॅटायन एक प्रकारचेच नाही, त्याच्यामध्ये फक्त कॅटायन यांच्यामध्ये कसं राहते? हे कधी होतं? आता हा जो डिफेक्ट आहे, ओरिजिनल पोझिशनवरून मिसिंग होणं आणि इंटरस्टेलर पोझिशनला बसणं, हा फक्त कॅटायन्स दाखवतात, म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स दाखवतात त्या पार्टिकलमधले. असं का बरं? कारण का पॉझिटिव्ह आयनची साईज राहते लहान, तो इझिली इंटरस्टेलर पोझिशनमध्ये फिट होऊ शकतो, जसं इथं. पण मला जर निगेटिव्ह आयन बसवतात, बसते काही ते नाही. म्हणून हा जास्तीत जास्त जो शो करतो तो पॉझिटिव्ह आयन्स तयार करतो. आता कंडिशन हे बघा, स्पुटकी डिफेक्टची कंडिशन पूर्ण विरुद्ध आहे फ्रँकल डिफेक्टला. जास्त पाठ करायची गरज नाही आहे. हे बघा कसं आहे, लोअर डिग्री ऑफ पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन साईज. हे साईज आहे, म्हणजे साईज बिटवीन द कॅटायन्स अँड आयन्स. हे म्हणजे काय झालं?
इथं साईज आहे ना, सॉरी, लोअर डिग्री ऑफ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स, म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, हायर डिग्री पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जास्तीत जास्त पाहिजे, तर याच्यामध्ये तेवढे जास्तीत जास्त नसण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे लोअर कोऑर्डिनेशन नंबर, याच्यामध्ये काय लागेल हायर कोऑर्डिनेशन नंबर. तिसरा, इथं लिहिलं आपण स्मॉल डिफरन्स बिटवीन, इथं लिहिणार आहे लार्ज डिफरन्स बिटवीन, म्हणजे याच्यातला कॅटायन याच्यातला ॲनायन यांची साईज एकमेकांपेक्षा फार वेगळी राहणार आहे. बघा तुम्ही इथं दोन्ही सोबत जायचे, कारण दोन्ही सारख्या साईजचे होते म्हणून थोडेफार इकडे साईज डिफरन्स आहे, कॅटायन एकदम स्मॉल झाला आणि एकदम मोठा झाला, त्यामुळे तो कॅटायन ॲनायन एकमेकाला नेऊ शकणार नाही. पण तो होणार काय पॉझिटिव्ह चार्जेस कॅटायन्स हे आपल्या ओरिजिनल पोझिशन मिसिंग होईल आणि कुठं जाऊन बसेल इंटरेस्टेड पोझिशनला, आणि म्हणूनच त्याला आपण कॉम्बिनेशन म्हटलं. हा जो डिफेक्ट आहे फ्रँक आहे, तो याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका, त्याच्यात दोन्ही जातात, त्याच्यात फक्त ओरिजिनल पोझिशन मिस होऊन इंटरेस्टेड पोझिशनला जाते. कोण जाते, फक्त पॉझिटिव्ह आहे, त्याच्या कंडिशन याच्या ज्या आहे त्याच्या वेगळ्या होतात. सरळ आहे ना. आता इथं डेन्सिटी कमी होणार आहे, तर लिहिलं लिहून समजून घ्या डेन्सिटी कमी होणार कारण पार्टिकल्स निघून गेली. इथं डेन्सिटी काय राहणार से का बरं, पार्टिकल कोणता बाहेर निघाला, फक्त जागा चेंज. ठीक आहे, इकडे डेन्सिटी कमी, इकडे डेन्सिटी समजा सेमच राहणार आहे. त्यानंतर ते सबस्टिट्यूशन. आता एक लक्षात घ्या, आपण मेटलचे अलॉय आतापर्यंत शिकलो. अलॉय म्हणजे काय होते रे, हे बघा, अलॉय म्हणजे एक किंवा दोन मेटल मिक्स करून तिसरा कोणतरी एक पदार्थ तयार करणं, मेटल तयार करणं. हे बघा लक्षात घ्या बरं, जसं ब्रास झाला, स्टेनलेस स्टील झाला, हे मेटल तर तुम्ही म्हणता त्याला, पण तो अलॉय आहे, त्याला अलॉय म्हणायचं, मेटल नाही म्हणायचं, अलॉय म्हणायचं. मेटल म्हणजे Fe झाला, कॉपर झाला, निकेल झाला, सोडियम झाला, पोटॅशियम झाला, हा झाला मेटल. पण ब्रास हा मेटल नाही, हा एक अलॉय. झिंक हा मेटल आहे, कॉपर हा मेटल आहे, पण दोन मेटल मिळून जर तुम्ही म्हणत असाल तो झाला अलॉय. त्याचं नाव दिलेलं आहे, जेव्हा कॉपर आणि झिंक याच्यामध्ये जर मिक्सअप होत असेल आणि तिसरा जो तुम्ही काही पदार्थ तयार झाला, संशय इम्प्युरिटीमध्ये काय होते बघा, कॉपर याच्यामध्ये समजा कॉपरचेच पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, तर फक्त प्रॉपर्टी कशाची राहील, कॉपरची राहील ना, ब्रासची येणार आहे का नाही. ब्रास तर तेव्हा बनवून जेव्हा झिंकचे पार्टिकल ऍड करा. आणि मी तुम्हाला मगाशी बोललो होतो लास्ट याच्यामध्ये पॉईंटमध्ये, सम डिफेक्ट्स आर इंटेन्शनली क्रिएटेड. हे इंटेन्शनली क्रिएटेड झालं जर का मी कॉपरच्या पार्टिकलच्या मधात झिंकचे पार्टिकल जर बसवले नाही, म्हणजे कॉपर सोबत झिंक जर मिक्सच केला नाही, तर ब्रास मिळेल का तुम्हाला, नाही मिळत, म्हणून इंटेन्शनली क्रिएटेड आहे. तो झाला स्टेनलेस स्टील झाला. आता समजून घ्यायचं कॉपरचे पार्टिकल सगळे, त्या कॉपरच्या पार्टिकलच्या जागी जर का मी झिंकचे पार्टिकल्स ठेवले, तुम्हाला काय मिळाला, ब्रास. ही इम्प्युरिटी आहे, डिफेक्ट आहे, पण डिफेक्ट कोणता आहे, कामाचा आहे, तुम्हाला काय भेटतं, ब्रास. ब्रास काय, तसं स्टील. हे बघा, लोखंड एक वेगळी गोष्ट झाली मित्र हो, पण स्टील वेगळी गोष्ट झाली. लोखंड म्हणजे फक्त Fe, पण स्टील हा लोखंडापेक्षा मजबूत राहतो, चकाकी त्यात जास्त राहतो, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त राहतो. ठीक आहे, म्हणून आपण स्टील वापरतो कधी जंगल सुद्धा नाही स्टील वापरतो. आता होते काय, समजा हे जे मोठे पार्टिकल्स आहे Fe चे पार्टिकल आहे, Fe आयरन, आणि त्याच्या मधात जे तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल इंटरस्टेल पोझिशनला जे बसलेले दिसत असाल, तर झाला कार्बन. आणि Fe म्हणजे आयरन सोबत जर कार्बन जर तुम्ही जर का मिक्स करत असाल, तर तुम्हाला भेटते स्टील, स्टेनलेस स्टील. ठीक आहे, हा हेच. आता हे सुद्धा आपण मुद्दाम बनवलेलं आहे. असं होते काय का, जमीन खोदली आणि आपल्याला स्टील भेटलं, स्टील भेटत नाही, स्टील तयार करावं लागते. Fe भेटून जाईल तुम्हाला, आयरन भेटून जाईल. हे इंटेन्शनली क्रिएटेड आहे. आता हे जे पार्टिकल्स आहे कार्बनचे छोटे छोटे, हे कुठं बसवलेले आहे, इंटरस्टेल पोझिशन्स. मी तुम्हाला सांगितलं इंटरस्टेल पोझिशन म्हणजे का समजतो, असं हे इंटेन्शनली क्रिएटेड आहे. हा जो डिफेक्ट झाला, इम्प्युरिटी झाली, एक प्रकारची इम्प्युरिटीज आहे ना. आता इम्प्युरिटी का म्हणतात, कॉपरमध्ये जर झिंक टाकला, गव्हात जर का तुम्ही दाणे टाकले, तर इम्प्युरिटी नाही आहे का, पाण्यात जर का दुसरं पाणी गढूळ पाणी आलं, तर इम्प्युरिटी नाही आहे का. ठीक आहे, तुम्ही इम्प्युरिटी कामाची आहे, ती कामाची राहणार नाही. हे असं. यानंतर आपण मेटल डिफिशियन्सी. मेटल डिफिशियन्सी आता बघू काय बघा, याच्यामध्ये महत्वाचं काय, हा डिफिशियन्सीचा प्रकार ते मेटल्स दाखवतात ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट व्हॅरी असते. व्हॅरी म्हणजे काय, एकापेक्षा दुसरीही दाखवू शकते. जसं Fe2+ मध्ये आहे, Fe3+ मध्ये आहे, तसंच निकेल 2+ मध्ये पण आणि निकेल 3+ मध्ये पण बनू शकते. म्हणजे एकापेक्षा वेगवेगळ्या डी ब्लॉक एलिमेंट्स वाले सर्व समजून घ्या. व्हॅरी असते त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कधी, डी ब्लॉक एलिमेंट्स. इथे तसंच आहे. एक्झाम्पल याला एवढं घेतला आपण, निकेल मोनॉक्साईड. सरळ आहे, निकेल पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे स्मॉल सर्कल्स दाखवले मी. मोनॉक्साईड हा निगेटिव्ह चार्ज आहे. तसंही निकेलला कॅटायन झाला, ऑक्सिजन याच्यात जो ऑक्सिजन झाला हा कॅटायन झाला, हा काय झाला, ऍनाचे सेन्स करायचे मोठी म्हणून तसं दाखवलं मी.
मग याच्यात कसं होते, कधी कधी समजा जर का हा NiO जर हिट झाला, हिटअप केला, तर त्याच्यातला एक Niचा पार्टिकल मिसिंग होऊन जातो ओरिजिनल पोझिशनवर. सपोज आपण म्हणू की हा पार्टिकल मिसिंग झाला, तिथं व्हाईट तयार होईल, वॅकन्सी तयार होईल. मग आपण पहिले बोललो होतो का हे जे सॉलिड्स राहतात हे इलेक्ट्रिकली न्यूट्रलच राहतात. कधीच पॉझिटिव्ह जास्त, निगेटिव्ह कमी, निगेटिव्ह जास्त, पॉझिटिव्ह कमी असं होत नाही. इक्वेलिटी केली नाही, तुम्हाला सांगितलं मी काय. मग अशा वेळेस इथं तर इक्वेलिटी नाही आहे. आता तर निगेटिव्ह चार्जेस जास्त होईल आणि पॉझिटिव्ह चार्जेस कमी होईल, कारण का निकेलचा ॲटम गेला तर निकेलचे 2 पॉझिटिव्ह चार्ज गेले ना. मग इक्वेलिटी तर नाही आहे. मग ही इक्वेलिटी भरून काढण्यासाठी निकेल जे प्रत्येकाच्या 2+ मध्ये आहे त्यातले 2 निकेलचे ॲटम म्हणजे आपण निकेल पार्टिकल म्हणू ते 2+ चे 3+ होतात. पहा असे सगळे 2+ मध्येच आहे. पहिले Ni2+, O2 निगेटिव्ह. पण एक निकेलचा पार्टिकल जात असेल तर तो 2 पॉझिटिव्ह झाला म्हणजे 2 निगेटिव्ह चार्ज वाढले. मग ते 2 निगेटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी, न्यूट्रल करण्यासाठी काय करावं लागेल, 2 पॉझिटिव्ह वाढवा लागेल. मग याच्यातले कोणतेही 2 निकेलचे 2+ वाले 3+ मध्ये कन्वर्ट होतात. हा निकेल 3+ झाला, हा सुद्धा निकेल सुद्धा 3+ झाला पार्टिकल. का बरं? कारण 2+ होता, 3+ म्हणजे याच्याकडून एक, याच्याकडून एक, चार्ज 2 चार्ज म्हणजे 2 जे पॉझिटिव्हची जागा भरून काढायची होती ती कोणं काढून घेतली, दुसऱ्या निकेलनं काय केलं, ऑक्सिजन स्टेट हायर केली म्हणजे व्हॅरी केली. मग आता तुम्ही म्हणाल ती जागा भरून निघते का, जी जागली नाही, जागा भरून करायचा प्रश्नच नाही, कारण इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन झालेली आहे. नवीन कोणता पार्टिकल येणार नाही, आलाही तर डबल हेच कंडिशन रिपीट होईल, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी रिपीट व्हायची. आता म्हणून म्हटलं मी मेटल्स विथ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये Ni2+ आणि Ni3+ होते. एक्झाम्पल कशासोबत घेऊ शकतो तुम्ही, असा काही विषय वेगळा नाही त्याचा, पण फक्त असे मेटल्स वापरावं लागेल ज्याचे इक्वलिटी बाहेर आहे. यानंतर ॲन एक्स्ट्रा ॲटम और एक्स्ट्रा न्यूट्रल ॲटम, एक्स्ट्रा ॲटम म्हणा किंवा न्यूट्रल ॲटम म्हणा, एक्स्ट्रा न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज इन इंटरस्टियल पोझिशन इन अ सॉलिड क्रिस्टल. म्हणजे याचा अर्थ काय ते बघा. एक्झाम्पल ZnO, झिंक लहान असेल, ऑक्सिजन मोठा असेल, कोणता हा कॅटायन झाला, हा ॲनायन झाला, सर्व समजतं तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, हे याची एक लाईन आहे, याची एक लाईन आहे, याची एक लाईन आहे. या लाईनच्या मधात कोणती जागा आहे, इंटरेस्टिंग जागा आहे. बोलू लाईनच्या मधात कोणती जागा असते, इंटरेस्टिंग. आता होते काय, एक्स्ट्रा एखादा झिंक जर आला, कोणचा न्यूट्रल, झिंक पॉझिटिव्ह नाही, हे बघा हा आयन झाला तर हा ॲटम झाला. मग आयनचे 2 प्रकार, कॅटायन आयन. पॉझिटिव्ह असेल तर कॅटायन, निगेटिव्ह असेल तर आयन. कोणतेच चार्ज नसेल तर तो आयन नाही झाला मित्र, तो ॲटम झाला. आणि म्हणून इथं ॲटम लिहिला की नाही. तर एखादा एक्स्ट्रा जर का पार्टिकल जर येत असेल इथं आणि तो कुठं जाईल, मग आता त्याजवळ जागा तर आली नाही. क्लासमध्ये पूर्ण 60 विद्यार्थी बसले, 60चीच जागा, प्रत्येक ठिकाणी 2-2 बसले आहे. मग समजा बसवायचा तर कुठं बसू त्याला, आपण लाईनच्या मधातून बसू ना, जागाच नाही आमच्याजवळ, बसशील तर इथं बसतो. हेच हा जो झिंक आहे, एक्स्ट्रा न्यूट्रल झिंक कुठं बसला, इंटरेस्टिंग पोझिशनला. हा एक अशा वेळेला होऊ शकते. किंवा दुसरा असा की जेव्हा झिंक ZnOला हिटअप करतो आपण, जर हीट जर प्रोव्हाइड करतो तो झिंकचं Zn प्लस हा O2 प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन. म्हणजे होते काय, समजा झिंकला जर तुम्ही हिटअप केलं, कशाला, ZnOला, ZnOचा समजा हा सॉलिड आहे, ठीक आहे, याला हिटअप करा समजा थोडंफार. काय होतं याच्यातला ZnO समजा डिकम्पोज होतो. डिकम्पोज म्हणजे काय म्हणाला तो, ZnO डिकम्पोज व्हेन यूज हिट यूज राइज टू Zn2+ प्लस O2 प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, तर इथं काय होतं, हा झिंक ॲज अ 2 इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि कुठं एक्स्ट्रा कोणती पोझिशन आहे ते तुम्ही सांगा, इंटरस्टियल पोझिशनला. म्हणजे समजा पहिले काय होतं, हायपर पार्टिकल होता, इथं 2 इलेक्ट्रॉन येत, हिट केला त्यानंतर डिकम्पोज झाला, झिंक 2 इलेक्ट्रॉन सोडून गेला. कुठं सोडून गेला इलेक्ट्रॉन सुद्धा, इंटरस्टियल पोझिशन्सला. आणि कुठं गेला स्वतः, इंटरस्टियल पोझिशन्सलाच गेला. म्हणून हे बघा आपण काय बोललो होतो, हा पॉझिटिव्ह आयन वाला हा एक्झाम्पल आणि न्यूट्रल आयन हे समजून घ्या. आणि 9 आहे बाय ॲनायन व्हॅकन्सीज, त्याला आपण कलर आणि F सेंटर सुद्धा म्हटलं होतं. F सेंटर यासाठी म्हणतात बेटा, F म्हणजे झाला फार्म, आणि फार्म हा जर्मन वर्ड आहे, आणि फार्मच्या जर्मन वर्डनुसार त्याचा अर्थ कलरच होतो. मग आता कलर का बरं, या इम्प्युरिटीमुळे त्या सॉलिडला वेगळा कलर प्राप्त होतो, वेगळा कलर त्याला तयार होतो त्याच्यामध्ये, म्हणजे वेगळा कलर तो सॉलिड वेगळ्या कलरचा होतो. जसं एक्झाम्पल NaClचं घेतलं चाललं. आता सरळ आहे, हा स्मॉल आहे म्हणजे Na का Cl आहे, Na, पण मोठा आहे म्हणजे Cl. हा जरा कॅटायन, हा जरा ॲनायन. कॅटायनची साईज लहान राहते, ॲनायनची साईज मोठी राहते. मग कॅटायन ॲनायन होते काय, आता अशा कंडिशनला सुद्धा एक्झाम्पल आहे. काय होते बघा, कधी तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसत असेल बा, ॲनायन व्हॅकन्सीज. ॲनायन व्हॅकन्सीज म्हणजे याच्यामध्ये
ॲनायन निघून जातो. मग ॲनायन निघून गेल्यावर तिथं व्हॅकन्सी तयार होते, म्हणून ॲनायन व्हॅकन्सी. म्हणजे कोण जाईन याच्यातला एनएने जाणार, सीएल जाणार. का भरणार सांगतो. हे बघा, समजा या NaClच्या क्रिस्टलला तुम्ही सोडियमच्या व्हेपरमध्ये हीट अप केलं. समजा हा NaClचा क्रिस्टल आहे, खाली सोडियम आहे, त्याच्या व्हेपर फॉर्म केले आणि त्याच्यामध्ये आपण याला हे व्हेपर शिवून राहिले, याला पण हीट करून राहिलो. अशा कंडिशनमध्ये काय होते, एक्स्ट्रा सोडियम या सॉलिडवर येऊन बसतो. मग सोडियम आला तर पोटॅशियम मिळू शकते का त्याला न भेटल्याशिवाय. मग अशा कंडिशनमध्ये एक्स्ट्रा सोडियम जेव्हा त्या व्हेपरमधून त्या पार्टिकलवर बसेल तेव्हा या क्रिस्टलमधला सीएल स्वतःचे इलेक्ट्रॉन सोडून सोबत कंबाईन व्हायला चालला जाते सरफेसवर. मग तो इलेक्ट्रॉन सोडून गेला सोडून कुठं जाणार आहे, पार्टिकल कुशावर, सरफेसवर, ज्याच्यावर तो एने बसला असेल जिथं कुठं. म्हणजे तो एने आला तर तो स्वतःचा इलेक्ट्रॉन सोडून सीएल कुठे गेला, त्याच्यासोबत झाला कंबाईन झाला. इथं काय झालं, तयार झाली व्हॅकन्सी. तिथं काय राहिला, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो ॲनायन व्हॅकन्सीज, कारण सोडियम जात नाही. मग तुम्ही म्हणून सोडियम आला, आपण तुमचं व्हेपर आपण गरम करतो, व्हेपरमध्ये गरम करतो का NaClला, तर व्हेपरमध्ये एने याच्यावर डिपॉझिट झाला असेल, त्याच्यासोबत सीएल जाणार होता अशा प्रकारे. तर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो का, तुम्ही ह्या डायग्राम तर बघा ठीक आहे, मी सिम्पलमध्ये बनवून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटीशी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि नोट्स विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या नोट्सवर डिपेंड नको, स्वतः नोट्स तयार करा. ठीक आहे, ते बघा. तुम्ही अजूनही टेक्स्टबुकमधला डायग्राम स्वतः बघा. तुम्ही अजून कोणते ॲनिमेशन व्हिडिओ याच्याशी रिलेटेड असले तरी बघितलं चालेल, तुम्हाला लक्षात येईल. कारण काय होतं की एक बोर्डची एक लिमिट राहते कोणती डायग्राम किंवा कोणती गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी 2D किंवा 3Dची. जसं आपण सॉलिड स्टेटमध्ये पाहिलं का 3D इमेजेस बघावेच लागतात. याच्यासुद्धा तुम्ही जे डायग्राम्स आहे, रिप्रेझेंटेशन आहे, मी जेवढं पॉसिबल सिम्पल करायचा प्रयत्न केला, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही टेक्स्टबुक वाचा, तुमच्या लक्षातच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा टॉपिक तुम्ही पाहिला, डिफेक्ट्स. उद्या पाहू आपण कंडक्टर म्हणजे काय होते, इन्सुलेटर म्हणजे काय होते, सेमी कंडक्टर म्हणजे काय होते. ठीक आहे, तर आजच्या विद्यार्थी मित्रांनो एवढंच. ठीक आहे.